की माणसांनी श्रद्धा प्रणालीमध्ये ज्यावेळी श्रद्धा करतो आपण ठेवतो, त्या श्रद्धेमध्ये माझा तो देव आणि तुझा तो दानव ही वृत्ती निर्माण केली. कायदे माणसांसाठी आहे, माणसं कायद्यासाठी नाहीये. तसं श्रद्धा, परंपरा, संप्रदाय, धर्म, देव हे माणसांसाठी आहे, माणसासाठी जन्माला आलेली नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येकाला आपलं जीवन कोणत्या पद्धतीने जगायला हवं, कोणत्या श्रद्धा मार्गाने जगायला हवं, कोणत्या विचारांनी जगायला हवं याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. म्हणजे दुसऱ्याच्या मतांना, दुसऱ्याच्या विचारांना, दुसऱ्यांच्या भावनांच्या प्रती आपण जागृत असलं पाहिजे. आपण सगळ्यात जास्त संवेदनशील कोणाच्या बाबतीत असतो? स्वतःच्या बाबतीत. मग सद्गुरू तेच म्हणताय, तुम्ही खऱ्या अर्थाने संवेदनशील कशाला व्हायला पाहिजे? जीवनाच्या बाबतीमध्ये. लोक संवेदनशील कशाच्या बाबतीत होता? विचारांच्या बाबतीमध्ये. प्रत्येक जण आमच्या डोक्यामध्ये, स्वतःच्या डोक्यातून विचार निर्माण होतो की नाही? आम्हाला तोच खरा असतो, माझं ते खरं, खरं ते माझं कुणी म्हणत नाही. आपण विचारांच्या प्रती संवेदनशील असायला नको, आपण जीवनाच्या प्रती संवेदनशील पाहिजे. जीवन तुमचं ज्याच्यामुळे समृद्ध होतं तेच तुमच्यासाठी चांगलेलं आहे, गरजेचं. जीवन म्हणजे काय हो मित्रांनो? जीवन म्हणजे आत्ता आम्ही काहीतरी ऐकतोय, आत्ता आम्ही काहीतरी करणार आहे. एखाद्या आनंदी, प्रचंड समाधानी असे, तृप्त असलेल्या माणसाचा आनंद शेअर करणार, अशा कितीतरी गोष्टी आम्ही आज करणार. आपण जीवनामध्ये ह्या क्रियांच्या बाबतीत संवेदनशील न राहता आपण जीवनाच्या बाबतीत संवेदनशील राहिला पाहिजे. हे जे अनुभव तुम्हाला जीवनामध्ये येणार आहे ते तुमचे सत्यम शिवम सुंदरम असले पाहिजे. मग आम्ही संवेदनशील कोणाच्या बाबतीत राहिलं पाहिजे? आमच्या जीवनाविषयी राहिलं पाहिजे. कोण कसा विचार करतो, कोण काय करतं त्याविषयी नाही, किंवा माझ्या विचारांबद्दल बी नाही, माझ्या भावनांबद्दल बी नाही, त्या दुय्यम आहे. मग एक नंबरला काय आहे? माझं आजचं समाधान आणि आनंद. मग आत्ताचा माझा क्षण कसा चाललेला आहे? समाधानामध्ये. ह्या ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना, त्या दिवसापासून तुम्हाला विचारांचं महत्त्व गरजेपुरतं. आपण जीवन जे आहे तुमचं आता जे जगणं आहे, त्या जगण्याप्रती त्याचं मोल आपण ठेवलं पाहिजे आणि त्याच्याप्रती संवेदनशील राहिलं पाहिजे असं सद्गुरू म्हणता. आणि जेव्हा आपण अशा गोष्टींच्या बाबतीमध्ये संवेदनशील होऊ, तुम्हाला जीवन एवढं सोपं आणि साधं वाटेल ना, तुम्ही आजचं काहीही साठवून उद्या घेऊन जाणार नाही. आता या क्षणी मृत्यू आला तरी चालेल. एवढं साधं सरळ ज्याचं जगणं आहे, जो भरभरून जगतो, त्याच्यासाठी जीवन महत्त्वाचं आहे, बाकी काहीच महत्त्वाचं नाही. तुम्ही अगदी जीवनातली सर्वात मोठं तुमचं सगळं अस्तित्व, तुमची सगळी प्रॉपर्टी, संपत्ती, नाते बिते गोते सगळं जरी गमावलं आणि तुमचं जीवन जर असलं, जिवंत असले तुम्ही, तर तुमच्याकडे एकच गोष्ट आहे तुम्ही गमावली नाही पाहिजे, ती म्हणजे मनशांती. जीवनामध्ये एक लक्षात ठेवा, की जीवन मिळाले आम्हाला त्याच्याविषयी आम्ही संवेदनशील असलो पाहिजे. आमचे विचार, धारणा काय असेल ते, आमचा अहंकार, हे अपमान, मान, सन्मान, पैसा, संपत्ती, हे सगळं लचांड आहे. हे सगळं तुमच्या जवळ असलेलं ओझं आहे. हे तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा तुम्हाला मृत्यू समोर दिसेल. जीवनामध्ये गमतीने जगा, आनंदाने जगा, समाधानाने जगा आणि जीवनाविषयी संवेदनशील राहा. जीवन मात्र तुम्ही हातातून जाऊन देऊ नका. आत्ताचं प्रत्येक क्षण जगा, भरभरून जगा. हे बाकी सगळं चालूच राहील. लक्षामध्ये ते सेकंड हँडला ठेवा आणि प्रायोरिटीमध्ये जीवनाचा आनंद घ्या आणि जीवन आनंदाने जगा. मित्र हो, तुम्ही जर मागचा इतिहास जर आपण उचकून पाहिला तर धर्म, पंथ, संप्रदाय या गोष्टींमध्ये स्वतःला आध्यात्मिक समजणारे लोकांनी गट पाडलेले आहे. समाजाचं सर्वात मोठं नुकसान जर कोणी केलं असेल तर ह्या तथाकथित आध्यात्मिक लोकांनी केलंय, ज्यांनी स्वतःमध्ये गट तयार केले, जे म्हणतात माझंच खरं, माझीच उपासना परमेश्वराच्या जवळ घेऊन जाणारी आहे, माझीच उपासना माणसाला अधिक समृद्ध करणार आहे. त्याचा प्रसार आणि प्रचार आम्ही गुंडगिरीच्या मार्गापर्यंत जाऊन करतो. आपण जर पाहिलं तर हिंदू संस्कृतीमध्ये धर्माचा प्रसार ह्याच्यासाठी खास कधीच कुठेच प्रयत्न केलेले नाही. दुसऱ्यावर आपला धर्म थोपवणे किंवा आपली परंपरा दुसऱ्यावर थोपवणे असा प्रकार इतिहासामध्ये कुठेच पाहायला भेटत नाही. बरेचसे संप्रदाय किंवा धर्म अशा प्रकारे आपला धर्म, आपली नीती, आपली परंपरा दुसऱ्यावर जबरदस्तीने, दहशतीने थोपवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे विचार ते दुसऱ्यावरती बळजबरीने थोपवण्याचा प्रयत्न करतात.
त्याला दहशतवाद असं म्हणतात. धर्माच्या नावाखाली अहिंसा असायला हवी, परंतु ते हिंसेचा मार्ग स्वीकारतात. महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाने सत्य आणि असत्य, ज्याने मनुष्य जातीचं कल्याण आहे त्याच्यासाठी युद्ध केलं, दुष्टांचा संहार करण्यासाठी युद्ध केलं. त्याच्यामध्ये स्वधर्म आणि परधर्माचा काही विषयच नाही. मग आजचा जो विषय आहे की माणसांनी श्रद्धा प्रणालीमध्ये ज्यावेळी श्रद्धा करतो आपण ठेवतो, त्या श्रद्धेमध्ये माझा तो देव आणि तुझा तो दानव ही वृत्ती निर्माण केली. मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर विचार केला तर मी म्हणतो हा जर देव असेल तर तुझा देव कसा काय असू शकतो. मी एखाद्या मान्यतेच्या पाठीमागे जगतो आहे तर मी त्याच्या बाबतीत संवेदनशील आहे. माझे विचार, माझ्या भावना या सगळ्या त्या विचाराशी एकनिष्ठ आहे, जीवनाशी नाही. खरं तर मला हे कळत नाही. आपण बघतो की कायदा कशासाठी असतो, कायद्यांचं निर्माण कशासाठी आहे, माणसांचं जीवन आणखीन सुखकर होण्यासाठी, आणखीन सोपं होण्यासाठी. आणि अनेक वेळा असं होतं की कायदा पाळण्यासाठी माणसांचे जीवन धोक्यात घातलं जातं. असा कायदा आहे, सुरुवातीच्या काळामध्ये जो व्यक्ती अपघातामध्ये सापडलेल्या रुग्णांना घेऊन यायचा त्याच्यावरच केस व्हायची. इंग्रजांच्या काळामध्ये त्यांच्याकडेच गाड्या होत्या, भारतीयांकडे गाड्या कधी होत्या? त्यांनी गाड्या आणल्या होत्या. मग त्यांच्याकडनं जर ॲक्सिडेंट झाला तर ते सोडून तसेच निघून जायचे. मग त्याची केस तयार होऊ नये म्हणून त्यांनी ॲक्ट असा तयार केला की त्या पेशंटला कोणी दवाखान्यात नेलंच नाही पाहिजे, म्हणून त्यांनी असे कायदे तयार केले त्यांच्या सुरक्षेसाठी. आजही मोटर ॲक्टमध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला तर तो ॲक्सिडेंट समजला जातो. कितीतरी लोकांची हत्या या प्रकाराने केली जाते. आपण सिनेमामध्ये, मालिकांमध्ये बघतो. म्हणजे हा कायद्याचा काय आहे, गैरवापर. म्हणजे कायदे माणसांसाठी आहे, माणसं कायद्यासाठी नाहीये. तसं श्रद्धा, परंपरा, संप्रदाय, धर्म, देव हे माणसांसाठी आहे, माणसं त्यासाठी जन्माला आलेली नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येकाला आपलं जीवन कोणत्या पद्धतीने जगायला हवं, कोणत्या श्रद्धा मार्गाने जगायला हवं, कोणत्या विचारांनी जगायला हवं याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. अगदी आपण संत संप्रदायामध्ये जरी उदाहरण घेतलं तर ह्याचा एक प्रभाव, नकारात्मक प्रभाव कसा आहे पहा. संत नरहरी सोनारांच्या बाबतीमधली गोष्ट आपण पाठीमागे ऐकली की ते कोणाचे भक्त होते, महादेवाचे. पंढरपूरमध्ये जेव्हा त्यांना त्यांच्या एका सावकाराने सांगितलं की मला पांडुरंगाच्या कमरेला कंबरपट्टा बनवायचा आहे सोन्याचा, ते म्हणे आता माझा तर कर्म आहे, माझा व्यवसाय आहे, मला तर बनवावंच लागेल, तुम्ही माप घेऊन या. नाही म्हणे मी माप नाही घेऊन, मला कमी जास्त जायला चालणार नाही, तुम्हालाच यावं लागेल. म्हणजे मी तर महादेवाचा भक्त आहे, मी विठ्ठलाच्या मंदिरात कधी गेलो नाही, कधी तिकडे वळलो पण नाही, तर विठ्ठलाचं माझं काही देणं घेणं नाही, मी नाही येऊ शकत तिथे. शेवटी सावकार मोठा होता, नरहरी सोनाराला जायची वेळ आली. त्यांनी मान्य केलं की सावकार म्हणे एक विनंती आहे. म्हणे काय? म्हणे माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधा, मला दिसलं नाही पाहिजे, मला दिसलं तर माझा धर्म भ्रष्ट होईल, माझं जी काही माझी उपासना आहे ती काय होईल, भ्रष्ट होईल, माझा देव नाराज होईल. आणि मग डोळ्याला पट्टी बांधली आणि मोजमाप घ्यायला गेले मंदिरामध्ये. जसा कमरेला हात घातला तशी पिंड हातामध्ये आली. पोहोचलेली व्यक्ती होती ती काही साधी सुधी थोडी होती, श्रद्धा होती, भक्ती होती, प्रेम होतं. आईचं प्रेम कसं आपल्याच पोरामध्ये असतं, आपला तो बाळून दुसऱ्याचा तो, ते काय असेल, आपला तो बाबू दुसऱ्याचा तो, असं येतं. मग तसंच काहीसं नरहरी सोनारांच्या बाबतीत झालं. आणि जेव्हा डोळे बंद केले, साक्षात्कार असा झाला की पिंड यायची. ते म्हणे अरे अहो म्हणे सावकार तुम्ही आम्हाला घेऊन कुठे आले, तुम्ही तर महादेवाच्या मंदिरात आले माझ्या घेऊन. तुम्हाला नाही हो म्हणे, आपण विठ्ठलाच्या मंदिरात आहे. म्हणे नाही नाही, तुम्ही मला काहीतरी गडबड झाली आहे तुमच्याकडनं. परत त्याचे हात दिले, परत कमरेचं माप घ्यायला गेला, परत पिंड हातामध्ये आली.
असं 2-3 वेळा झालं, मग काय नरेश होणार राहावे ना. तो म्हणे हे काहीतरी गडबड आहे. तुम्ही वेगळं सांगताय, मला वेगळं दिसतंय. त्यांनी ताडकन पट्टी काढली तर खरोखर समोर विठ्ठलाची मूर्ती. मित्रांनो, तिथंच त्यांना साक्षात्कार झाला की महादेव बी तोच आहे, विठ्ठल बी तोच आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. या पंथाने, या पद्धतीने आपण हा परमेश्वर आकळायचा असतो, तो आपल्यामध्ये सामावून घ्यायचा असतो. त्याच्याकरता संतांची संगत पाहिजे. म्हणून मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही जेव्हा स्वतःला बरोबर म्हणता, तेव्हा इतर जण चुकीचेच असले पाहिजे असं काही नसतं. तुम्ही दोघं पण बरोबर असू शकता. जर आपण मराठीमध्ये जर 3 अक्षर काढलं, तर समोरच्याला ते किती वाटतं? समोरून पाहिल्यावर किती दिसतं? 6. आणि इकडून पाहिल्यावर किती दिसतं? तो जर म्हणत असेल 6 आहे आणि तुम्ही म्हणत असाल 3 आहे, तर दोघांचंही बरोबर असू शकतं आहे. फक्त गरज आहे तुम्ही त्याच्या जागेवर जाऊन उभं राहण्याची. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल. म्हणजे दुसऱ्याच्या मतांना, दुसऱ्याच्या विचारांना, दुसऱ्यांच्या भावनांच्या प्रती आपण जागृत असलं पाहिजे. आपण सगळ्यात जास्त संवेदनशील कोणाच्या बाबतीत असतो? स्वतःच्या बाबतीत. मग सद्गुरू तेच म्हणताय. तुम्ही खऱ्या अर्थाने संवेदनशील कशाला व्हायला पाहिजे? जीवनाच्या बाबतीमध्ये. लोक संवेदनशील कशाच्या बाबतीत होता? विचारांच्या बाबतीमध्ये. माझा आजचा दिवस खराब व्हायला याचं कोणालाच घेणं नाहीये. तू मला शिवी दिलीच कशी काय? मग आपले विचार, आपल्या भावना, आपला अहंकार, आपली विचारधारा आणि श्रद्धा प्रणाली किती विषय मांडले सद्गुरूंनी बघा. पहिलं काय? विचार. प्रत्येक जण आमच्या डोक्यामध्ये, स्वतःच्या डोक्यातून विचार निर्माण होतो की नाही? आम्हाला तोच खरा असतो. हॅलो, माझ्या डोक्यातून आलाय. हॅलो, तो चुकीचा कसा असू शकतो? तो चुकीचा म्हणजे मी पण चुकीचा. माझ्या डोक्यातून आलेला विचार मी सिद्धच करणार. माझं ते खरं, खरं ते माझं कुणी म्हणत नाही. तुम्ही मगाशी जेवढे काही बोललो ना मी, त्याच्यामध्ये जेवढं खरं असेल तेवढंच माझं आहे, असं नाही कोणी म्हणत. मी जे जे बोलतो ते खरंच असतं असं बोलतात लोक. बरोबर आहे ना? हा अहंकार आहे. म्हणजे विचार तुमचे जे आहेत ते विचार तुमच्यातून निर्माण आले म्हणून त्याच्याबद्दल मोह तयार होतो आणि ते संवेदन. त्याच्याविषयी कुणी जर त्या विचाराचं खंडन केलं तर अतिशय तळपायाची आग मस्तकाला जाते. असं वाटतं जणू काही आपल्यालाच कुणीतरी डिवचलंय, आपल्यालाच जखमी केलंय. आपल्या विचारांना विरोध करणं, त्याला फाटा देणं म्हणजे आपल्याच खंडन करण्यासारखं आपल्याला वाटतं. जणू काही आपल्या कुणीतरी कानामागच दिलेली आहे. पृथ्वी गोल आहे, गॅलिलिओ म्हटला. आणि तेव्हा लोक असं म्हणायची चपटी लटकवला फासावर. आता त्यांचे सगळे पुढच्या पिढ्या म्हणताना गोलच आहे. गॅलिलिओ खरं म्हणत होता. आता त्याची प्रतिमान, त्याची पूजा आणि त्याचं महान खगोलशास्त्रज्ञ जिवंत होता तेव्हा, जेव्हा सांगत होता तेव्हा. 4 वर्षापूर्वी आम्ही म्हणलो से नो टू युरिया, युरियाला नाही म्हणा. आता पेपरमध्ये छापून येतो पाण्यामध्ये 32% युरिया आहे, 36% युरिया आहे आणि त्याच्यामुळे भयंकर रोगराई होऊ राहिली. मित्रांनो, विचार जे आहे ते माझे हा विषय नाही आहे. ते सत्य असले पाहिजे, ते कल्याणकारी असले पाहिजे. आपण विचारांच्या प्रती संवेदनशील असायला नको, आपण जीवनाच्या प्रती संवेदनशील पाहिजे. आपण भावनांच्या प्रती संवेदनशील होतो. आपल्या मनात जी भाव राहतो, जो भावना असते, एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर असतो. त्याला कोणी जर नाव ठेवलं ना, जर आपल्याला असं वाटतं आपल्यालाच नाव ठेव. मग हे जे धार्मिक पुरुष असतात किंवा जे राजकीय पुरुष असतात, ज्यांना आम्ही महान समजतो, त्यांच्याविषयी समजा प्रभू रामचंद्राविषयी कोणी काही बोललं, गौतम बुद्धाविषयी कोणी काही बोललं, येशूंविषयी काही बोललं, तर तो समाज पेटून उठतो. कारण त्यांना असं वाटतं की तो विचार आणि ती श्रद्धा प्रणाली म्हणजेच आपण आहोत. मित्रांनो, ह्याच्यामध्ये जीवन महत्वाचं आहे असं सद्गुरू म्हणतात. जीवन तुमचं ज्याच्यामुळे समृद्ध होतं तेच तुमच्यासाठी चांगलेलं आहे, गरजेचं. अनेक परदेशातले लोक यावर्षी महाकुंभ मेळ्याला आले. हॅलो, आणि आता सायंटिफिकली लोक मान्य करायला लागले की त्या पाण्यामध्ये काहीतरी शक्ती आहे, काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी आहे.
जी तुमच्या शरीराला चार्ज करते, तुमच्या जीवनाला स्पर्श करते. तुम्ही तुमचे विचार, तुमची भावना, तुमची जी काही श्रद्धा प्रणाली असेल, अहंकार असेल, माणसं अहंकाराच्या बाबतीमध्ये फार संवेदनशील आहेत. तुम्हाला कोणी नाव ठेवलं ना, असं सहज म्हटलं, "काय कपडे घालतो तू?" असं जरी म्हटलं, "काय झालं माझ्या कपड्यांना? नवरात्र नाही ना मी." म्हणजे एखाद्याला तुम्ही जर म्हटले, "सर तुमची हेअरस्टाईल जरा थोडीशी केस लहान करा." "तुमचे नाही आमच्यावर का चालता?" म्हणजे आपण आपल्या व्यक्तिमत्वाविषयी, आपल्या अहंकाराविषयी किती संवेदनशील आहोत. आपण जेव्हा आपले स्वतःचे जे व्यक्तिमत्व बनवले, एक अहंकारी आपली जी काही वृत्ती बनवलेली आहे, त्याविषयी खूप संवेदनशील आहे. पण जीवनाविषयी संवेदनशील नाही आहे. आणि खरं तर तुम्ही कशासाठी जन्माला आलात? जीवनाचा आनंद घेण्यासाठी. तुम्ही तुमचा अहंकाराचा आनंद घेण्यासाठी जन्माला आले का? तुमच्या विचाराचा प्रचार करण्यासाठी जन्माला आले का? तुम्ही तुमच्या भावनांचं प्रश्न निर्माण करण्यासाठी जन्माला आलेत का? नाही. तुम्हाला जीवनाचा काय घ्यायचा आहे? आनंद घ्यायचा आहे. पण जीवनाचं मूळ आमच्या प्रती आहेच कुठं? कारण आम्हाला जीवन कधी कळलंच नाही. जीवन म्हणजे काय हो मित्रांनो? जीवन म्हणजे आत्ता आम्ही काहीतरी ऐकतोय. आत्ता आम्ही काहीतरी करणार आहे. आज आम्ही काहीतरी कोणाचं तरी जीवनामध्ये कोणाला मार्गदर्शन करणार आहे, कोणाकडनं काहीतरी शिकणार आहे. एखादा चांगलं संवाद ऐकणार आहे. एखादं सुंदर असं पीक बघणार आहे. एखाद्या आनंदी, प्रचंड समाधानी असे तृप्त असलेल्या माणसाचा आनंद शेअर करणार आहे. अशा कितीतरी गोष्टी आम्ही आज करणार आहे. कुणीतरी आम्हाला नाव पण ठेवणार आहे. कुणीतरी आमच्या चुका दाखवणार आहे, आमच्यातल्या उणिवा दाखवणार आहे. आम्ही व्यवस्थित नाही चाललो म्हणून ठेस लागून पडणार आहे. असं खूप काही घडणार आहे. आम्हाला कुणीतरी हात देऊन उभं पण करणार आहे. म्हणजे पण आम्ही ठेस लागून पडलो हे लक्षात ठेवतो. मी पडूच कसं काय शकतो? हं? इलेक्शनला उभा राहा, मग कळेल तुला पडू कसं शकतो. पडू कसा शकतो ते कळेल तुला, आहे की नाही? हं? म्हणजे आपण जीवनामध्ये ह्या क्रियांच्या बाबतीत संवेदनशील न राहता आपण जीवनाच्या बाबतीत संवेदनशील राहिला पाहिजे. हे जे अनुभव तुम्हाला जीवनामध्ये येणार आहे, ते तुमचे सत्यम शिवम सुंदरम असले पाहिजे. हं? ज्यांनी ज्यांनी काल शिकले सत्यम शिवम सुंदरम काय आहे? तुमचा एक्सपिरियन्स कसा असला पाहिजे? सत्यम असला पाहिजे. आणि तुमचा हेतू कसा असला पाहिजे? शिवम असला पाहिजे. तरच तुमचं जे फिलिंग आहे ते सुंदरम होईल. कळलं? मग जीवन तुमचं फिलिंग आहे, लक्षात ठेवा. जीवन काय आहे? फिलिंग आहे. जे स्वतःमध्ये आहे ते सत्य आहे. जिथून आलंय आणि जिथं जाणार आहे ते शिवम आहे. माहिती आहे तुम्हाला कुठून आलंय? कुठं जाणार आहे माहिती आहे? शून्यातून आलंय आणि परत शून्यात जाणार आहे. पण आता 100 आहे ना? आता कितीवर आहे जीवन तुमचं? 100 वर. पण ते तुम्ही 10 वर जगता आणि म्हणता जीवनाचं काही खरं नाही. उरलेले 90 मध्ये तुमचे सगळे टेन्शन आहे, विचार आहे, भावना आहे, अहंकार आहे, श्रद्धा आहे. त्याचे विचारच आपल्याला पटत नाही. ह्याचं हेच पटत नाही, त्याचं राहणंच पटत नाही, याचं वागणंच पटत नाही. तुला पटतं तरी काय? तुला तुझं तरी पटतं का नाही? माझं पण नाक थोडंसं बारीकच आहे. देवाने जरा आमच्यावर अन्यायच केला. जीवनाचं मोल जे आहे, आम्ही जसे आहोत, हे कपडे आहे. एखादा कपडा चांगला दिसत नसेल, पण आज घातलाय ना, तो कपडा महत्वाचा नाहीये. आजचा दिवस महत्वाचा आहे. कोण तुमच्याबद्दल काय प्रतिक्रिया आणि प्रतिसाद तयार करतं हे महत्वाचं नाहीये. तुम्ही आज जसे एक दिवस खूप चांगले दिसत होते, आज थोडेसे घाणेरडे दिसता. म्हणजे जे लोक तुमच्या वरवर पाहतात त्यांनाच तुम्ही तसे दिसणार आहे. आणि विशेष करून लोक एवढा विचारच करत नाही. आपण फार विचार करतो. आपण आरशासमोर उभे राहिलो का फार विचार करतो. माझे केस थोडे वाकडे राहिले बरं का. हे कोण पाहतं तुझ्याकडं? त्याला स्वतःच्या केसांकडे पाहण्यातून वेळ नाही. बरोबर आहे ना? बऱ्याच वेळा माणसं स्वतःच्या बाबतीमध्ये एवढे काही माणसं खूप परफेक्ट पाहिजे. कसं पाहिजे? परफेक्ट पाहिजे. अगदी पार झूम करून वगैरे बघतात व्यवस्थित. आहे का सगळं व्यवस्थित? परंतु प्रामाणिकपणे जर विचार केला ना, तर लोकांना स्वतःमध्येच इंटरेस्ट आहे. दुसऱ्यात कोणाला इंटरेस्टच नाही. खरं आहे, खोटं आहे? मग आम्ही संवेदनशील कोणाच्या बाबतीत राहिलं पाहिजे? आमच्या जीवनाविषयी राहिलं पाहिजे. कोण कसा विचार करतो, कोण काय करतं, त्याविषयी नाही किंवा माझ्या विचारांबद्दल बी नाही, माझ्या भावनांबद्दल बी नाही. त्या दुय्यम आहे.
मग एक नंबरला काय आहे? माझं आजचं समाधान आणि आनंद. मग आत्ताचा माझा क्षण कसा चाललेला आहे? समाधानामध्ये. ह्या ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना, त्या दिवसापासून तुम्हाला विचारांचं महत्त्व गरजेपुरतं. सर, तुम्ही चप्पल कधी घालता? गरज आहे तेव्हा. तुम्ही उद्या 10,000 ची जरी चप्पल आणली, घातली, ती तुम्ही किचनपर्यंत घेऊन जाता का? डोक्यावर घेता का तिला? घेत असाल तर पागल आहात तुम्ही. हं? ज्या गोष्टीचं जिथं महत्त्व आहे तिला तिथंच ठेवलं. मग विचारांचं महत्त्व विचारांच्या जागेवर आहे, भावनांचं महत्त्व भावनांच्या जागेवर आहे. जेव्हा आमच्यावर काहीतरी संकट येतं, जेव्हा आमची काहीतरी चूक उजेडामध्ये येते, आमची त्रुटी उजेडामध्ये येते, जेव्हा आमच्यावर अपमान सहन करायची, शिक्षा भोगण्याची वेळ येते, जेव्हा कमीपणाची वेळ येते मित्रांनो, तेव्हा आमच्या मनामध्ये फार करुणा तयार होते. आम्ही फार संवेदनशील होतो, भावूक होतो. खरं तर तुम्ही हे जीवनाप्रती असं व्हायला पाहिजे. तुम्ही स्वतः प्रती होता, शरीराच्या प्रती आणि मनाच्या प्रती. तुमचा अहंकार दुखावला की तुम्हाला वेदना होतात. माणसांना वेदना कधी झाल्या पाहिजे? दुसऱ्यांचं दुःख पाहून झाल्या पाहिजे. दुसऱ्यांची कीव आली पाहिजे. आजूबाजूची परिस्थिती, माहोल, तो माहोल पाहून माणसाला वेदना झाल्या पाहिजे. पण स्वतःबद्दलच वेदना होतात. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून आपण जीवन जे आहे तुमचं आता जे जगणं आहे, त्या जगण्याप्रती त्याचं मोल आपण ठेवलं पाहिजे आणि त्याच्याप्रती संवेदनशील राहिलं पाहिजे, असं सद्गुरू म्हणता. आणि जेव्हा आपण अशा गोष्टींच्या बाबतीमध्ये संवेदनशील होऊ, तुम्हाला जीवन एवढं सोपं आणि साधं वाटेल ना, तुम्ही आजचं काहीही साठवून उद्या घेऊन जाणार नाही. संध्याकाळी झोपताना तुम्ही रिकामे झोपाल. आणि जो माणूस संध्याकाळी कोणत्याही रिग्रेट शिवाय झोपतो, तो खऱ्या अर्थी जीवनाच्या प्रती काय असतो? जागरूक असतो, संवेदनशील असतो. आता या क्षणी मृत्यू आला तरी चालेल. एवढं साधं सरळ ज्याचं जगणं आहे, जो भरभरून जगतो, त्याच्यासाठी जीवन महत्वाचं आहे, बाकी काहीच महत्वाचं नाही. मला सांगा, तुमचा किंवा माझा कोणाचाही मृत्यू जर झाला, तर तुम्ही जे काही आतापर्यंत जमवले ज्ञान, अनुभव, माणसं, नाती, प्रॉपर्टी, काय जमीन, काय गाडी असेल, बंगला, आज जे काही तुम्ही साठवलंय सगळं, हे सगळं काय होणार आहे? एका सेकंदात होत्याचं नव्हतं होणार आहे. उलट ते तुमच्यासाठी बंधन बनणार आहे. नीट ऐका माझं वाक्य. तुमच्यासाठी काय बनणार आहे? बंधन. भूत का बरं होतात मग? हे सगळं इथं राहतं आणि ते मरतं. त्याचा जीव गुंतलेला कुठे? कुठल्या तरी नात्यात, कुठल्या तरी बदल्यात, कुठल्या तरी पैशात, कुठल्या तरी गाडीत, कुठल्या तरी बंगल्यात, कुठल्या तरी केसमध्ये, कुठेतरी त्याचा जीव काय झालेला आहे? अडकलेला आहे. आणि मग काय ते किती किती विधी करावे लागतात. कावळा शिवत नाही. सर, किती त्रास. जे जिवंत आहे त्यांना किती त्रास होतो. रडणारी माणसं सुद्धा कावळा नाही शिवला का थांबतात. का नाही शिवत? त्याला आपण वाटतं कावळा शिवावं आणि हे मोकळं व्हावं. आम्ही खरंच जीवनाच्या प्रती संवेदनशील आहोत का? आहोत का? नाही. आमच्या ज्या मान्यता असतील, काय आमच्याकडे जे विचार असतील किंवा जे आमचं अहंकार असेल आमचा, आम्ही स्वतःबद्दल जे विचार करतो, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही जी संवेदनशीलता तयार केलेली आहे, ती कुठेतरी आम्ही जागृत करून कुठे वळवली पाहिजे? जीवनाकडे. माझं सर्वात मोठं नुकसान, मी नेहमी सांगत असतो लोकांना, तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं नुकसान म्हणजे तुमची मनशांती गमावणं आहे. लक्षात ठेवा. लोक म्हणतात माझं हे हे हरवलं, माझं ते हरवलं, माझं हे तुटलं, माझं हे फुटलं, मला एवढा दंड झाला, माझ्या एवढ्या पैसा, हे माझं हे नातं ब्रेकअप झालं, यांच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज झाला. त्याच्यामुळे तुम्हाला सांगू, तुम्ही अगदी जीवनातली सर्वात मोठं तुमचं सगळं अस्तित्व, तुमची सगळी प्रॉपर्टी, संपत्ती, नाते बिते गोते सगळं जरी गमावलं आणि तुमचं जीवन जर असलं, जिवंत असले तुम्ही, तर तुमच्याकडे एकच गोष्ट आहे तुम्ही गमावली नाही पाहिजे, ती म्हणजे मनशांती. ती जर गमावली तर त्याच्यासारखं दुसरं मोठं नुकसान नाही. तेच तुम्हाला सांगायचं. जीवनाविषयी
समाधान आणि धन्यवाद. मी जिवंत आहे याविषयी जे धन्यवाद आहे. सगळे गेले, मी राहून काय करू? मग मर तू बी. काय अडलंय काय तुझ्यावरतून? तसंही तू राहिला तर अडवणारच आहे लोकांचं सगळं. तू जा. मला पश्चाताप करणारे, आकांड तांडव करणारे, दुःख करणारे, जीव गुंतल्याचे नाटकं करणाऱ्या माणसांच्या बाबतीमध्ये मला नेहमी वाटतं, बाबा याला बी मुक्त कर याला, फार त्रास होतो याला, त्याचा त्रास नाही बघवत. बरोबर आहे. आणि म्हणून जीवनामध्ये एक लक्षात ठेवा, जे जीवन मिळाले आम्हाला त्याच्याविषयी आम्ही संवेदनशील असलो पाहिजे. आमचे विचार धारणा काय असेल ते, आमचा अहंकार, हे अपमान, मान, सन्मान, पैसा, संपत्ती, हे सगळं लचांड आहे. हे सगळं तुमच्या जवळ असलेलं ओझं आहे. हे तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा तुम्हाला मृत्यू समोर दिसेल. बरोबर आहे. आणि म्हणून आजपासून संपूर्ण भरपूर जगायला शिका आणि आपली मनशांती जपा. फार अगदी रेल्वे डोक्यावरून गेली तरी डोकं शांत ठेवा, काही होत नाही. रेल्वेवरून निघून जाईल. रेल्वे म्हणजे मोठं संकट हो, लक्षामध्ये. त्याच्यामुळे या जगामध्ये तुम्ही हातपाय तुटलेले लोक बघा, अगदी स्वतः स्टीफन हॉकिन्स बद्दल विचार करा, सिंधुताई सपकाळांविषयी विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे ह्यांच्याविषयी विचार. त्यांचं सगळ्यांचं जीवन अशी तुम्हाला अशी रांग आहे, म्हणजे अनंत अशी आपल्यासमोर यादी आहे. आपण नशिबान आहोत. या लोकांचं आयुष्य पहा, मग तुम्हाला कळेल आपल्या जीवनात काहीच नाहीये. जीवन सुंदर आहे मित्रांनो. जरा मेक इट लार्ज, जरा मोठं जगा हो. मुंगी सुद्धा तुमच्यापेक्षा चांगली जगते. मुंगी आमच्या केसाच्या टोका एवढी पण नाही. ती जर एवढं सुंदर आयुष्य जगत असेल तर आम्ही कसं जगलं पाहिजे? ती तिच्यासाठी सुंदर नगर रचना करते. ती कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजला गेली होती? हॅलो, गेली होती? नव्हती गेली ना? अच्छा, नाही, मला वाटतं त्यांचं पण इंजिनिअरिंग कॉलेज असेल. मागच्या वेळात मला वाटतं सगळे जे इंजिनियर असतात ते पुढच्या जन्मी मुंग्याच होतात. त्याशिवाय ते काय त्यांना एवढं जमू शकत नाही सर. बरोबर आहे की नाही? जीवनामध्ये गमतीने जगा, आनंदाने जगा, समाधानाने जगा आणि जीवनाविषयी संवेदनशील राहा. जीवन मात्र तुम्ही हातातून जाऊन देऊ नका. आत्ताचा प्रत्येक क्षण जगा, भरभरून जगा. हे बाकी सगळं चालूच राहील. लक्षामध्ये ते सेकंड हँडला ठेवा आणि प्रायोरिटीमध्ये जीवनाचा आनंद घ्या आणि जीवन आनंदाने जगा. धन्यवाद.